आमदार भीमराव धोंडे शेतकरी कुटुंबातील व्यक्तिमत्व। घराण्यात कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना ते आमदार झाले। अल्पावधीतच जनसामान्यांचे कैवारी असे बिरुद रोवले गेले। दुष्काळ हा तर आष्टी तालुक्याच्या 5वीला पुजलेला। अशा वेळी तालुक्याला सुजलाम सुफलाम करण्याच्या दृष्टीनं त्यांनी मोठं पाऊल उचललं आणि तालुका सुजलाम सुफलाम करण्याच्या दृष्टीनं जर सीना प्रकल्पाचं पाणी मेहकरी येथे आलं तरच परिसरात हरित क्रांती होईल हे त्यांच्या लक्षात आलं। आष्टी ते मुंबई पायी मोर्चा काढून त्यांनी 400 किलोमीटरचा टप्पा आपल्या असंख्य सवंगड्यांसोबत 13 दिवसात पूर्ण करून तत्कालीन युती सरकारला साकडं घातलं। यावेळेचं वैशिष्ट्य म्हणजे मुंबईत हा मोर्चा धडकल्यानंतर म्हणतात ना, मित्रच मित्राच्या कामाला येतो, तर त्यावेळी देखील असंच झालं। मित्र कामाला तर आलाच आला, परंतु मित्राच्या भेटीला सुद्धा आला। दस्तूर खुद्द आझाद मैदानावर उपमुख्यमंत्री गोपीनाथजी मुंडे सोबत होते। तत्कालीन पाटबंधारे मंत्री एकनाथरावजी खडसे आणि ते आले तत्वतः मान्यता घेऊनच। आष्टी तालुक्याला सीनेचं पाणी मिळणार या बातमीनंतर त्या काळी तालुक्यात दिवाळी साजरी झाली। मध्यंतरी कासवगतीनं हे काम सुरू होतं, परंतु पुन्हा युतीचं सरकार आलं, पुन्हा भीमराव धोंडे आमदार झाले आणि पुन्हा जोमानं कामाला गती मिळाली। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, नामदार पंकजाताई मुंडे यांच्याकडे वेळोवेळी बैठका पाठपुरावा करून या प्रकल्पाची सुधारित मान्यता मिळवली आणि आजचा हा दिवस उजाडला। समाजसेवेचा विकास निर्धार हो। भीमराव धोंडे साहेब पुन्हा होणार हो आमदार। भीमराव धोंडे साहेब पुन्हा होणार हो आमदार। होणार आमदार साहेब, होणार आमदार, होणार आमदार साहेब, होणार आमदार। भरदार केलं कार्य असं भरदार हो। भीमराव धोंडे साहेब पुन्हा होणार हो आमदार। भीमराव धोंडे साहेब पुन्हा होणार हो आमदार।